गुड मॉर्निंग. हर हर महादेव. तर आता 4चा टायमिंग झालेलं सकाळचा. चहा घेतो मस्त पैकी. सगळेजण बस मधले चहा घेऊन राहिले त्या ठिकाणी. हर हर महादेव हर हर नर्मदे. तर आपली पाठीमाग बस उभा आहे. सगळे बस मधले प्रवासी सगळे चहा पिऊ राहिले. मग सगळ्यांनी चहा पिला का आपण आता निघणार आहे बोटीने. तर आपला प्रवास बोटीने राहणार आहे. तर चला जाऊया. सगळेजण चहा पिऊ राहिले. काही काही जण येऊ राहिले इकडं. तर चला जाऊया आपण पण. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. तर टीम आता सगळे चालले पायी पायी. पूल आहे वाटतं. ये पानी ये बस नहीं महाराज जी, पानी नहीं है, कादव है, कीचड़ कुछ नहीं है, मिट्टी है. मिट्टी है. पहले यहाँ से जाते थे चल के. चला सगळे पायी पायी चालले. चला चला. हर हर मध्ये बॅटरी कोणाची? बॅटरी चलो. बॅटरी वाले कोण आहे? बॅटरी वाले. बॅटरी चालू राहून द्या. लोखंडाचं ईद एक तर नाही जाऊन द्या. मी पण आता काही काही चाललो. हा बरे दिवसाला पाहिजे निघाला. सध्या आहे आपण विमलेश्वर समुद्र पार करून त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहे. तर सगळ्या बोट इकडं लाईन मध्ये लागलेले. काही बोट भरलेली पण आहे बघू शकता. पूर्णपणे काही बोट भरलेले आहे, काही रिकामे आहे, पूर्ण अजून भरताय. तर चला मी पण आता जातो. आणि अजून आपले सगळे टीम त्या ठिकाणी बसलेले सगळेजण आता पूर्णपणे बघू शकता. मी पण जातो आणि पूर्णपणे सगळ्यांसोबत. तर माझ्याकडे बघू शकता बॅग बिग. आणि टायमिंग आता झालेलं आहे 5:30 तरी वाजत आले. 5:30 वाजत आले असते. 5:30 वाजत आलेले. तर चला आपण पण निघू लवकरात लवकर. कारण की अजून जर चालू काही बोलणे तेवढं बोलणं झालं का आपण पण. म्हणजे ते इंग्रजीमध्ये बोलतील. ते पोर्तुगाल त्यांचं देश आहे. तर 2 शब्द म्हणजे 2 शब्द आपण बोलना चाहोगे? हम कल उधर जा रहे दाइश समुद्र किश्ती के साथ जा रहे. जो कि वो अभी म्हणजे मी पण हिंदी मध्येच बोलता था. जो भी वो अभी समुद्र पार करके अभी जा रहे हैं अगले प्रवास के लिए. तो उनको भी बहुत बहुत शुभकामना हो. क्योंकि मैं अभी बाद अमरकंटक जा रहे हैं. समझ में तो आ जाएगा. मैं अपनी अंग्रेजी में बोलना चाहोगे कुछ? Okay, so I'm here with my son and we're going to go to Amarkantak, to the spring of the Narmada. First by boat across and then by train. Portugal. पोर्तुगाल. जो इनका गाँव है ये नर्मदा परिक्रमा के लिए आए. जो मेरे को मिले इधर. तो इनका भी जो बोले वो आप यूट्यूब चैनल चलाते हो. मैंने बोला वो यूट्यूब चैनल चलाता हूँ. मैं अभी नर्मदा परिक्रमा जो आए ना उनके साथ में वीडियो शूट करने के लिए आया. आज मेरा दूसरा दिन है. तो मैं भी जाता हूँ और उनको भी बहुत बहुत धन्यवाद. Thank you जी, धन्यवाद. बसले ते चांगले फिट बसले. कॅमेरा लाव सगळे. पुढे समुद्रात गेले आता नाही.
सगळे आता गाडीतले सगळे चालू राहिले मला म्हणे मी पण आहे तर आपण चाललोय गाडीकडं. तर बघू आता पुढचा प्रवास आता कुठं जावं लागेल, कुठून कुठे आता नक्की कळेलच तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. जय महाराष्ट्र. तर चला जाऊया. चला चला चला. आता काय काढू आता फार कंबर दुखायला लागलं. काय काढू समुद्राचा प्रवास होता ना 3 तासाचा. तो जो भैया है मेरे को मिल चुके हैं फिर से एक बार, वही मेरे वीडियो निकाल रहे क्योंकि मैं तो ब्लॉगिंग करता हूँ. कारण की आपण ब्लॉगिंग करतोय ते स्वतः माझे डायरेक्ट व्हिडिओ काढताय. कारण की त्यांना एक आनंद झाला की मी ब्लॉगिंग कशी करतोय म्हणून. जेव्हा आपण ब्लॉगिंग करतो ना त्यावेळेस सगळ्यांना काही गोष्टी समजून जातात. तेवढंच आपलं प्रेम भेटते भावना. बाहेर आल्यानंतर समजतं काही गोष्टी असतात ते. तर काही विषय नाही. काका पण आहे माझ्यासोबत. सगळेजणी सगळे टीम बीम सगळ्यांचं प्रेम मला चांगलं भेटू राहील. तर चला जय महाराष्ट्र. मध्ये हर हर. बोलायचं नुसतं कॅमेरा समोर येत पण बोलायचं ना काहीतरी. तर सध्या मी दक्षिण काठावर चाललो होतो रोडने. आपले भाऊ कुठले मनमाड. तर भाऊ मनमाडचे ते मला चालता चालता बोलले की तुमचं युट्यूब चॅनल आहे का. मी बोललो युट्यूब चॅनल आहे ते. काही नर्मदा परिक्रमा तुम्ही करताय कशामुळे काय बुवा काही बोलू शकता. हा आम्ही नर्मदा परिक्रमा करत होतो. आता युट्यूब वाले भेटले भाऊ. मग म्हटलं आम्ही आत्ताच उत्तर तटावरून दक्षिण तट उतरलेलो आहे. मग आता निघालोय पुढच्या. चौधरीचे भाऊ भेटलेले त्यांच्या पाठीमागं बस आहे. ते पण नर्मदा परिक्रमाचे ट्रॅव्हल्स घेऊन आलेले. आणि भाऊ आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता. कारण की त्यांनी मला डायरेक्ट आवाज दिला. नेमकी पार्सल मी घेतला ना आपल्या गाडीकडे चाललेलो. गाडी भरलेली तिकडं. तर भाऊ काही 2 शब्द बोलू शकता. म्हणजे समाधान भाऊंचा खूप दिवसापासून फॉलोअर आहे मी. आणि तुम्ही फॉलो करा त्यांना. त्यांचे फॉलोअर कमी खूप. त्यांची खूप मेहनत खूप आहे त्यांची. फॉलोअरचं म्हणजे खूप मेहनत करताय ते. 12 ज्योतिर्लिंग केले. 12 ज्योतिर्लिंग केले ना तुम्ही सायकलवर. एवढं सांगायला फक्त फॉलो करा त्यांना. हर हर महादेव. हर हर नर्मदे. तर सध्या मी अंघोळ बिंगोळ केली फ्रेश झालो. आणि समोर बघू शकता निळकंठेश्वर महादेव मंदिर. तिथं जाणार आहे आपण. आता दर्शन बिर्शन घेतो पूर्णपणे. व्हिडिओ शूट करतो. बघू शकता इकडं पण मंदिर आहे सगळे बघू शकता. चला आता जातो मी तिथं दर्शन बिर्शन घेतो पूर्णपणे. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर हर हर महादेव. जय महाराष्ट्र. चला जाऊ. तर मंदिराकडे जाण्याचा रस्ता बघून आता इथं चपला काढलेला इथून दिसतोय रस्ता जाण्याचा. चला जाऊन येतो. दर्शन करून येतो लवकरात लवकर. मंदिर इथं आहे का तिकडे आहे. हेच आहे का समोर बघू शकता. मंदिरात आलेलं सुंदर मंदिर बघू शकता. निळकंठेश्वर महादेव मंदिर. तर सध्या मंदिर बंद आहे. मी दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घेऊन टाका पूर्णपणे. मंदिर परिसरात मन दाखवून देतो आणि पूर्णपणे बघून घ्या.
परत बाहेर जायचं इकडं. मंदिर परिसर पूर्णपणे मी तुम्हाला दाखवून देतो. तर परत आलोय मला चप्पल घ्यायला, परत तिकडं जायचं. पाय वाजायला लागले. समोर अजून कशाच तरी मंदिर आहे. नंतर परत मला अजून व्हिडिओ शूट करायचे, तर लवकर येतो. हनुमान मंदिर आहे पूर्णपणे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. हा मंदिर परिसर आहे पूर्ण, बघून घ्या. व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी दर्शन घेऊन टाका. आले कधी तर नक्की या. लोकेशन टाकून द्यायचं जाईल तसं. तर चला, माझी चप्पल त्या ठिकाणी राहिलेली, चप्पल घालतो आणि लवकरात लवकर निघतो. इकडं मंदिर परिसर आहे पूर्ण. तर बघू शकता प्रत्येक ठिकाणी इथे सगळ्या ठिकाणी गाड्या लावून येतो. तो परिसर आहे तिकडं. अजून इकडं पण मंदिर परिसर पूर्ण. पूर्णपणे बघून घ्या. अजून त्या साईडला सगळे आपल्या माणसं बसलेली, आपला माणूस कुठतंय त्याच्यावर पूर्णपणे अजून दाखवून देतो मंदिर परिसर. बघून घ्या. शांत निवास इथं जे रूम सगळे हे या ठिकाणी भेटतात थांबण्यासाठी. पूर्ण परिसर बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मी स्वतः, कारण की आपण माऊली यात्रेसोबत आलेलो आहे, तर प्रत्येक ठिकाणी मला मंदिरांचे दर्शन एकदम शांतपणे होऊ राहिले. आणि तुम्ही पण दर्शन घेऊन टाकत जा पूर्णपणे. मी जसं दर्शन घेतो तुम्ही पण दर्शन घेऊन टाकत जा, कारण की मला जेवढे व्हिडिओ बनवता येईल मी तेवढं तुम्हाला कंटेंट दाखवून देतो. मंदिराच्या बाबतीत जे माहिती असेल ती नदी बिदी पूर्णपणे मी दाखवून देत जाईल. तर चला, तोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या काही गोष्टी तुम्ही बघून घेत जा. तर हर हर महादेव, जय महाराष्ट्र. पण मंदिर आहे 2-3 पुढे, तुम्ही बघून घ्या पूर्णपणे. इकडे नदी आहे, अजून नदी पण दाखवून देतो. नदी पण बघून घ्या पूर्णपणे, बघून घ्या. तर पुढं तर जाऊ शकत नाही, रस्ता पण नाही. बघून घ्या नदी. पूर्णपणे. तर चला, अजून पण दाखवून देतो. तोपर्यंत बघून घ्या पूर्णपणे. आता इथं या ठिकाणी पूजा चालू होती, ती पूजा पण झालेली. तर सगळ्यांनी जेवण करण्यासाठी बसत होते. तर बघून घ्या पूर्णपणे. देवा हरिहर शंकर रुद्री पालंती ओम जय देवी नारद शारद तुला डमरू बजावत गौरा मैया आरती. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे.
मला वर जायचं यायचं त्याची गोष्ट म्हणलं. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. नर्मदे. हर हर नर्मदे. तर सध्या आता बस मधले टीम सगळे तपासणी सगळे येऊ राहिले. तर मी पण आहे. तर चला हर हर महादेव. जय महाराष्ट्र. हर हर. माझ्या पाठीमागं बघू शकता कुबेर भंडारी मंदिर. इथून सगळे आपले बसमधले सगळेजण चाललेले दर्शनाला आणि काही जण अजून येऊच राहिले. कारण की म्हातारे माणसं आहे त्यांना जास्त चालल्या जात नाही चढ आल्यानंतर, पण त्यामुळं वेळ लागतो सर्वांना. तर मी पण आहे. आता मी पण जातो दर्शनाला. चप्पल इथं काढण्याची चप्पल इथं काढू आणि पुढे निघूया. चपला इथंच काढायच्या. चपला इथं काढा. चला आता गण लावलेलं आहे. आपण जाऊ मध्ये, कारण की मध्ये कॅमेरा अलाउड नसतो त्यामुळे मोबाईल अर्ध्यावटच मी बंद करून ठेवत. चला बघूया पुढचं काय होतं काही नाही नंतर. तर चला बघूया. दर्शन बिर्शन घेऊन टाकू. दर्शन कुठून घ्यायचं. या ठिकाणी सगळ्या महाराजाची पिंड पूर्णपणे दर्शन घेत आहे सगळेजण. तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. दर्शन या माझी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी दर्शन घेऊन टाका. कारण की मध्ये कॅमेरा अलाउड नसतो. पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. तिथूनच तुम्ही दर्शन घेऊन टाका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण की मध्ये कॅमेरा अलाउड. नमस्कार, मी कल्पना चौधरी, संभाजीनगर, महाराष्ट्रात आलेली आहे. गुजरातमध्ये कुबेर भंडारी. डायरेक्ट कुबेर भंडारीला आलो आम्ही. नर्मदा परिक्रमा यात्रा करत करत आम्ही इथपर्यंत आलो. आणि पवार माऊली यात्रा यांच्या माध्यमातून आणि MS17 समाधान सर यांच्या माध्यमातून. समाधान सर आमच्या सोबतच आहे. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत आहे. खूप छान सांगत आहे. आणि नक्की एक वेळ सर्वांनी भेट द्या. कुबेर भंडारी याची बघा. मला भेटायला नंदी पण आले बघा. हा अनुभव आहे. भेटायला पण आले. तरी तुम्ही सर्वांनी एकदा तरी येण्याची नक्की भेट द्या. नक्की ते. देवी नारद शारद समवर
पार्वती पतये मकरानी नर्मदा मैया की धरती अधंग का नाश हो, नाड़ियों में स्वाहा हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, सत्य सनातन धर्म की जय हो। मातु नर्मदे